विदर्भामध्ये रविवारी मध्यरात्रीनंतर अचानक वातावरण बदलले। नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली। पहाटेच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह मुसळधार सरी कोसळल्या। नागपुरात 10.9 मिलीमीटर, भंडाऱ्यात 10 मिलीमीटर तर गोंदियात 2.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। वादळामुळे काही ठिकाणी झाडे कोसळली, मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही। सकाळी शहरात ढगाळ वातावरण होते, तर ग्रामीण भागात तुरळक सरी पडल्या। हवामान विभागाच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि मध्य महाराष्ट्रातील द्रोणिकेमुळे पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली तसेच दक्षिण विदर्भातील वर्धा व यवतमाळ जिल्ह्यात पुढील 24 तासात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हवामान विभागाने पुढील 3 दिवसांसाठी येलो अलर्ट जारी केला असून ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे। जीर्ण इमारत व छप्पर असलेल्या घरांतील नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले। दरम्यान पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय। नागपुरातील कमाल तापमानात घट झाली असली तरी रात्रीच्या तापमानात वाढ नोंदवण्यात आली आहे। मात्र अकोला आणि अमरावती येथे दिवसाचे तापमान अजूनही 37 अंशांच्या पुढे आहे।